आमचे खासदार आदरणीय बळवंतदादा वानखडे यांच्यासोबत आम्ही आणि जिल्हा काँग्रेसची सगळ्या मंडळी या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेबांचे, आदरणीय रश्मी वहिनींचे आणि आदित्यजींचे आभार मानायला आलो होतो। आमचे जे माजी खासदार आहेत त्यांनी सातत्यानं मातोश्रीला टार्गेट केलं, सातत्यानं ते वायफळ बडबड करत गेलेत आणि उद्धव साहेबांनी आम्हाला भरपूर ताकद दिली आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी खासदार बळवंतदादा आपल्या सगळ्यांच्या समोर दिसतायत, तर आम्ही आभार मानायला आले। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची सभा महत्त्वपूर्ण ठरली का? आपण पाहिलं की मोठ्या संख्येने बिलकुल उद्धव साहेबांची सभा, शरद पवार साहेबांची सभा, आदरणीय राहुल गांधीजींची सभा, आमचे तिन्ही पक्षांचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सगळे नेते सगळेजण सोबत होते आणि म्हणूनच हा विजय आम्हाला शक्य झाला। तुम्ही त्या मारलेल्या बाणामुळे समोरचं घायल झालेलं काय बाणाचं बळवंतदादा काय सांगतायत बघा तुम्ही। नाही, आपण सर्वांनी त्याचं जे वर्णन केलं, याकडे रिॲक्शन ती रिॲक्शन जनतेला पसंत पडली, कारण त्यांचं ते द्वेषाची तो जो बाण होता तो देशाचा होता, द्वेषाचा होता, आणि आमचा जो बाण होता हा मोहब्बतचा होता। अमरावती हे नेहमीच खास करून राणा यांच्यामुळे, परंतु आता तुमच्यामध्ये अमरावतीचा विकास जो आहे तो त्याच्या पद्धतीने निश्चितच येणाऱ्या काळात जे जे काही लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचे असतील ते संपूर्ण काम करण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि ते निश्चितच मी पार पाडण्याचा प्रयत्न करेन। नवनीत राणांचा पराभव तुम्ही केला, उद्धव ठाकरेंनी नाही, त्यांनी आमचं अभिनंदन केलं, बाकी ते काही द्वेषाचं राजकारण करत नाहीत, त्या पद्धतीनं ते काही बोलले नाहीत। ते स्त्री म्हणून एक त्यांच्याकडे जे पाहण्याची दृष्टिकोन आहे तो नवनीत राणाकडे त्यांनी तो त्या दृष्टीनंच पाहिलं की एक स्त्री म्हणून त्यांनी कुठेही द्वेषात्मक आमच्यासोबत चर्चा केली नाही। उद्धव ठाकरे साहेब जे आपल्याला माहिती आहेत ते असे माहिती आहेत की व्यापक बलाढ्य व्यक्तिमत्व आणि प्रत्येकाला सांभाळून घेणारं व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांनी आमचं अभिनंदन केलं, आम्हाला आशीर्वाद दिला आणि त्यांचा आशीर्वाद महाविकास आघाडीसोबत सदैव आहे हा विश्वास आहे आम्हाला। ही सीट ॲक्च्युली म्हणजे शिवसेनेची होती, म्हणजे अगोदर तिथून शिवसेनेचा खासदार निवडून आला होता, परंतु केवळ नवनीत राणा यांचा पराभव करण्यासाठी ही काँग्रेसकडे तुम्ही मागून घेतली आणि त्यामध्ये बघा, नवनीत राणा काही खूप मोठ्या महत्त्वाच्या आहेत, तुम्ही त्यांच्यावरच प्रश्न विचारतात, अशातला काही भाग नाही आहे। नवनीत राणा मागच्या वेळेला आम्हीच कामं करणारे होतो, आमच्याच मतांवर त्या तिथे गेल्या होत्या, आम्ही आमची मतं घेतली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।